नमस्कार. गेल्या काही दिवसापासून मी एका विषयाचा अभ्यास करतो आहे आणि तो विषय आहे साडेसाती. अर्थात मी याच्यासाठी साडेसाती सुरू असलेल्या जवळजवळ 100 लोकांच्या भेटी घेतलेल्या आहेत आणि साडेसाती लागल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये काय बदल झाले किंवा त्या साडेसातीचा त्यांच्यावर काय परिणाम होतो आहे याचा मी अभ्यास केला. त्याच्यामध्ये काही एक वर्ग असाही होता की ज्यांना आपल्याला साडेसाती सुरू आहे याची माहितीसुद्धा नाही किंवा साडेसाती काय असते हे पण त्यांना ज्ञात नाही. अशा याच्यामध्ये त्यांचं जीवन ज्या पद्धतीने ते जगतात आहे तसं सुरू आहे. एकंदरीत या अभ्यासातून ज्या काही प्रमुख गोष्टी लक्षात आल्या, हा सगळा माझ्या चिंतनाचा विषय आहे आणि त्याच्यातून जे काही समाधान माझ्या हातात आलं ते आपल्यापर्यंत पोहोचावं हा यामागचा शुद्ध हेतू आहे. तर एकंदरीत जो अभ्यास मी केला त्याच्यातून माझ्या जे लक्षात आलं ते विचार असे आहेत की प्रामुख्याने साडेसातीच्या बद्दल सगळ्यात मोठा जर कोणता एक भाग असेल तर मला साडेसाती सुरू आहे किंवा साडेसाती आता मला लागते आहे, मला लागली आहे, हा जो एक मानसिक विचार त्या ठिकाणी तयार होतो त्याच्यानेच आपण जास्ती प्रभावित झालेले असतो आणि त्याच्यासाठी आधीच आपण त्या संदर्भामध्ये सांगितलेले जे जे काही उपाय आहेत, जसं मग कोणी हनुमान चालीसा आहे, मारुती स्तोत्र आहे, कोणी शनीच्या मंदिरात जाणं आहे, शनिवारचा उपवास करणं आहे, मारुतीला किंवा शनीला तेल अर्पण करणं आहे, उडीद आहेत, मिठाचे खडे आहेत किंवा अन्य संदर्भामध्ये ज्या ज्या काही गोष्टी त्या सांगितल्या गेल्या आहेत त्याचा अवलंबन करताना आपल्याला सगळे भक्त दिसून येतात. या सगळ्यांचा किती छान परिणाम होतो नाही होत हा माझा विषय नाही किंवा खरं सांगायचं मोकळ्या मनाने तर मी ज्योतिषी पण नाही आहे किंवा त्या संदर्भात मला कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून जे या संदर्भात काही सांगतात त्यांच्यावरती काही बोलणे हा पण माझा हेतू नाही आहे. माझा फक्त एक साडेसाती नेमकं काय असते याच्यातून मला काही आध्यात्मिक आणि काही संसारिक या दोघी दृष्टिकोनातून काही लाभ होऊ शकतो का हा विचार माझ्या मनामध्ये येण्याचं प्रमुख कारण असं की माझे परात्पर सद्गुरू समर्थ माधवनाथ महाराज यांच्या हातामध्ये नवग्रहांचं एक रत्नाचं चक्र होतं आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की हे चक्र नव्हे हो सार जगाचे असे. हे जे मग याच्यात सार जगाचे असे तर या ओळीने माझ्या मनामध्ये खूप घर केलं होतं की याच्यामध्ये काय सार असू शकते. तर हा विचार केल्याच्या नंतर मी त्या दृष्टीने अभ्यास करायला सुरुवात केली आणि निष्कर्ष असा निघाला की शनीचे जे मंत्र आहेत त्या मंत्रामध्येच याबद्दलचं खूप छान ज्ञान उपलब्ध आहे. जसं उदाहरण म्हणून आपण पाहू की शनीचा एक मंत्र आहे शम शयनेश्वराय नमः. या शम या मंत्रबीजामध्ये शम करोती म्हणजे जो आपल्या ठिकाणी शांती निर्माण करून देतो तो एक. आणि मग विचार असा सुरू होतो की ज्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये शांती येते तर त्याच्याने उद्विग्नता कशी येईल, मला त्रास कसा होईल. म्हणून मला असं वाटते की शनीची ही साडेसाती हा माझ्यासाठी एक असा पर्वकाळ आहे की ज्या काळामध्ये मी खूप काही छान गोष्टी माझ्या हिताच्या आणि प्रगतीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काही करून घेऊ शकतो. म्हणून त्या साडेसातीला असं माझ्यासाठी काहीतरी अशुभ घडणार आहे असं न मानता ही माझ्यासाठी एक सुवर्ण संधी आहे जेणेकरून मी माझा विकास चांगल्या पद्धतीने घडवून आणू शकतो. या दृष्टीने जर पाहिलं तर खूप आपल्याला त्याचा लाभ होईल. मग तो कसा असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला आपण दुसऱ्या मंत्राकडे जाऊ. दुसऱ्या मंत्रामध्ये असं म्हटलेलं आहे नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शयनेश्वरम. याच्यामध्ये नीलाभास ज्याची आभा नीळ वर्णाची आहे आणि दुसरी गोष्ट अशी जो सूर्य आणि छाया यांच्यापासून उत्पन्न झालेला आहे असा शयनेश्वर त्याला मी नमस्कार करतो असा या मंत्राचा अर्थ आहे. मग आता नीलांजन समाभासम याच्यामध्ये नील वर्ण जो आहे निळा हा एक शांतीचंच प्रतीक आहे
त्याच्यानंतर सूर्य आणि छाया या दोघा शनीचे माता पिता असं म्हटलं तर याच्यातून जो अभिप्रेत अर्थ होतो तो असा की सूर्य हा बुद्धीसाठी आणि छाया ही मनासाठी, या दोघांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर शनीच्या माध्यमातून म्हणजे ज्योतिषशास्त्राप्रमाणे ही न्याय आणि शांतीची देवता आहे. मग इथे न्यायाचा अर्थ माझे काही कोर्ट कचेरीचे कामं मार्गी लागतील असा अर्थ न घेता माझ्यामध्ये निर्णायक क्षमता यावी, निर्णय घेण्याची क्षमता वाढावी, म्हणजेच बुद्धिक बळ वाढावं, याच्या दृष्टिकोनातून सूर्य आणि माझ्या मनाच्या ठिकाणी जो ताणतणाव येतो त्याच्यासाठी तिथे शांती यावी याच्यासाठी छाया, या दोघांचा म्हणजे सूर्य न्यायासाठी, छाया शांतीसाठी, या दोघांचा जर विचार केला तर मग आपल्याला शनीचे हे दोन फळं त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि याची आपल्या जीवनामध्ये नितांत आवश्यकता आहे आणि ती प्राप्त करून घेण्यासाठीचा उचित काळ असेल तर तो 7:30चा काळ आहे. मग आता जसं सूर्य प्रखर आहे हे खरं आहे, पण त्या प्रखर सूर्याच्या उष्णतेमध्येच जमीन तापली जाते, तिची उपशक्ती वाढते आणि त्याच्यातून उत्पन्न छान होऊन आपला विकास होतो. हे जसं शेतकऱ्याच्या बाबतीत सूत्र आहे तसं शनीच्या बाबतीत जर विचार केला तर शनी आपल्या राशीला येतो म्हणजे काय होते नेमकं, तर याचा असं एक आपण ज्योतिषशास्त्राप्रमाणे जर विचार केला तर ज्या राशीमध्ये शनी आहे त्याच्या आधीची रास आणि त्याच्यानंतरची रास अशा 3 राशीवरती त्याचा प्रभाव पाहायला मिळतो. मग आता शनी आपल्या जवळ आलेला आहे म्हणजे काय झालेलं आहे असा जर विचार केला तर हा जसा सूर्य जवळ आल्याच्या नंतर माथ्यावर आल्यानंतर त्याची जशी प्रखरता जाणवते तशी शनी जवळ आल्यानंतर त्याची प्रखरता जाणवते. म्हणजे जितकी ऊर्जा आपल्याला हवी त्याच्यापेक्षा जास्ती प्रमाणात जर ती होत असेल तर त्याला न्यूट्रलाइज करणे हा त्याचा सोपा मार्ग आहे. मग जसं उन्हाळ्यामध्ये सूर्याची उष्णता वाढली की मग ती आपल्याला जास्ती त्याचा त्रास होऊ नये याच्यासाठी आपण थंड शीतपेय असतील, आईस्क्रीम असेल, AC असेल, कूलर असेल, पंखा असेल किंवा जे काही कांदा जवळ ठेवणे, कांद्याचा वास घेणे, आहारात कांद्याचा उपयोग करणे, पांढरे कपडे कानाला बांधणे वगैरे वगैरे, हे सगळ्या गोष्टीचा आपण एक संरक्षण म्हणून त्याचा जसा विचार करतो त्याच दृष्टीने शनीच्या बाबतीमध्ये जसं उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या उष्णतेपासून बचावण्यासाठी पाणी हा उपाय आहे तसा शनीच्या या प्रखर अशा ऊर्जा जर आपल्यापर्यंत पोहोचतात आहे तर त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी तेल हा उपाय आहे. मग काय कराल या तेलाचा उपयोग, तर साधारणपणे काय होते की हे तेल आपण शनीला अभिषेक करतो. आपण पाहत असाल कुठल्याही शनी मंदिरात आपण जाऊ तर सातत्याने शनीवरती तेलाची धार धरलेली दिसून येते. पण उलट पक्षी जर या तेलाचा उपयोग आपण आपल्या स्वतःसाठी संरक्षण म्हणून केला तर त्याचे परिणाम आपल्याला खूप छान पाहायला मिळतील. मग तो कसा कराल, तर रात्री ज्या वेळेला आपण झोपतो त्यावेळेला त्या झोपत असताना आपण आपलं जे काही खोबरेल तेल जे काही वापरतो ते टाळूच्या ठिकाणी जर असं चांगलं थपथप असं जर भरून घेतलं आणि आपण झोपलो तर तुमची झोपही शांत होते आणि शांती तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होते. पुन्हा याच्यामध्ये आणखीन वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर असं सांगता येईल की जसं दिवसा जर आपण झाडाला पाणी टाकलं तर त्याच्या सूर्याच्या उष्णतेमुळे काही पाण्याची वाफ बनून जाते, असलेलं पाणी गरम होते, तसं झाडाने शोषलं की झाडाला पुरेसा जो काही पाण्याचा भाग पाहिजे तो मिळत नाही आणि त्याची हवी तशी वाढ होत नाही. तेच पाणी जर आपण रात्री घातलं तर त्या पाण्याची वाफही होत नाही, पुरेसं पाणी त्या झाडाला मिळते आणि झाडाची वाढ झपाट्याने होते. याचप्रमाणे दिवसा डोक्याला तेल लावणे आणि रात्री तेल लावणे या दोघांमधला हा असा फरक आहे. मग रात्री जर आपण डोक्याच्या ठिकाणी तेल लावू तर हे जे केस आहेत आपले तेही काळ्या वर्णाचे आहेत, एखाद्याचे पांढरे झाले असतील तरी त्याचे जे मूळ आहेत
त्या मुळांच्या ठिकाणी रात्री तेल लावल्यामुळे ते त्याला ग्रहण करतात आणि त्याच्यामुळे एक हार्मोनिक जो आपल्या शरीरामध्ये केसांपासून जो होणारा भाग आहे तो संतुलित होतो आणि आपला विकास होतो. या दृष्टिकोनातून जर आपण त्या तेलाचा उपयोग केला तर ती एक खूप छान गोष्ट होऊ शकते. आणि छाया म्हणून रात्री हा एक अर्थ मी तुम्हाला सांगितला. तर दुसरी गोष्ट त्याच्यातून पहा की जसं शनीला आपण उडीद आहे किंवा काळे जे जे काही हे करतो, तर त्या ठिकाणी आपण जे रात्री झोपतो किंवा दिवसा तुम्ही साधनेला बसत असाल, जपाला बसत असाल, तर मेंढराच्या काळ्या लोकरीचं आसन जर आपण आपल्या साधनेसाठी घ्याल तर 7:30 किंवा शनीच्याही मंत्राचा जप करताना तर तुम्हाला त्याचा खूप चांगला उपयोग होताना दिसून येईल. आपल्या निजी जीवनामध्ये त्याचा आणखीन छान उपयोग होईल. पुन्हा तिसरी गोष्ट मी आपल्याला सांगतो की नीलवर्णाचा जसा आकाश आहे तसं समुद्राकडे पाहिलं की तोही नीलवर्णाचा दिसतो. तुम्हाला जर तुमच्या स्थानापासून समुद्र जवळ असेल तर तुम्ही काही काळ समुद्राच्या जवळ नुसतं बसल्याने सुद्धा तुम्हाला त्याची ऊर्जा प्राप्त होऊ शकते. किंवा तुम्ही आपल्या घरी एक अशा मोकळ्या ठिकाणी टेरेसवर वरती किंवा आणखीन जिथे तुम्हाला उपलब्ध चांगली जागा आहे की जिथून मोकळं आणि स्वच्छ आकाश तुम्हाला दिसते, तिथे रात्री तुम्ही खाली काहीतरी अंथरूण घालून त्याच्यावरती छान शवासनात झोपतो तसं झोपा आणि आकाशाकडे दूर दूरपर्यंत तुम्ही फक्त पाहत राहा. तुम्हाला हा प्रयोग करून पहा. या नीलवर्णाचा, या ऊर्जेचा तुम्हाला एवढा मोठा फायदा होईल की तुम्ही कल्पनासुद्धा त्याची केली नसेल. थोडक्यामध्ये शनी 7:30 म्हणजे याचा अर्थ माझ्यासाठी कुठली तरी आता वाईट स्थिती निर्माण झाली आहे असं न समजता ही आता माझ्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे आणि ह्या काळामध्ये मी या सगळ्या ऊर्जेचा उपयोग जर माझ्यासाठी आत्ता करून घेतला तर तो मला दीर्घकालासाठी उपयुक्त ठरेल. आणि म्हणून हा शनी म्हणजेच सूर्याच्या जे पिवळे किरण दिसतात, जसा अग्नी पिवळाही दिसतो त्याच्यात निळसर छटा दिसतात, तशा या सूर्यकिरणामध्ये सुद्धा ज्या निळसर किरण आहेत ते आपल्या ठिकाणी येतात. पण त्याची प्रखरता न होता ते शीतलतेने आपल्याकडे यावे. या दृष्टिकोनातून जर विचार केला तर जशी 7:30 आपल्याला लागते त्यावेळेला त्या नील रंगाचा, त्याच्यातल्या किरणांचा संपर्क आपल्याशी मोठ्या प्रमाणात यायला लागतो आणि त्याच्यामुळे कदाचित आपल्याला असं वाटते की आपल्याला त्रास होतो आहे. तर त्याच्यासाठी हे प्रोटेक्शन जे मी उपाय सांगितले हे आपण जर केले तर आपलं संरक्षणही होते, आपल्या ठिकाणी शांती आणि निर्णय घेण्याची क्षमता, बौद्धिक क्षमता वाढून आपलं जीवन विकसित होते. म्हणून या 7:30 आलेल्या या शनीच्या कृपेचा आपण निश्चित लाभ घेऊन आणि त्या शनीची उपासना करा. बघा, आपल्याला 7:30 हा वाईट काळ नसून एक चांगला काळ आहे हे लक्षात येऊन आपला विकास होईल. जय श्रीनाथ.